नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। चला तर मित्रांनो, मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक आज अभ्यासणार आहोत। अर्थातच तो आहे शब्दांच्या जाती। काय आहे रे? शब्दांच्या जाती। मग शब्दांच्या जातीवरती तुमची कोणतीही परीक्षा घ्या, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, संयुक्त गट ब असेल किंवा या ठिकाणी अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा असेल, या सर्वच परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे। त्यात शब्दांच्या जातीवरती 3 ते 4 मार्कासाठी हमखास प्रश्न विचारले जातात। चला तर पाहूया आज मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती। चला लक्षात घ्यायचं आहे। शब्दांच्या जाती। मित्रांनो, वाक्यात येणारा एकच शब्द काय करतो? अनेक प्रकारचे कार्य करतो। म्हणजेच आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात। काय सांगितलं नीट लक्षात घ्या। आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात। त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे 8 गट तयार केले। त्यालाच शब्दांच्या 8 जाती असे म्हणतात। आणि मग वाक्यात येणारा एकच शब्द 8 प्रकारचं कार्य करतो। ते कसं करतोय तर त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला देतोय। आता उदाहरण एक जर घेतलं तर मी जर म्हटलं पक्षी झाडावर बसले, झाडावर बसले। पक्षी काय झालं रे? झाडावर बसले। दुसरा मुद्दा जर घेतला तर पतंग, पतंग वर गेला, पतंग वर गेला। तिसरं उदाहरण घेतलं की तू त्या राजपुत्राला वर, तू त्या राजपुत्राला, राजपुत्राला वर, तू त्या राजपुत्राला वर। चौथं वाक्य घेतलं वर पिता, वर पिता मुलाच्या लग्नात, वर पिता मुलाच्या लग्नात, लग्नात तोऱ्यात मिरवत होते, तोऱ्यात मिरवत होते, मिरवत होते। अशा पद्धतीने मित्रांनो काय हे 4 वाक्य घेतलेले आहेत। पण या 4ही वाक्यांचा जर विचार वगैरे केला तर इथं आहे वर, बरोबर? इथं पण वर, इथं देखील आहे वर आणि इथंही आहे वर। म्हणजेच वाक्यात येणारा एकच शब्द किती प्रकारचं कार्य करतो? तो 8 प्रकारचं कार्य करतो। आता इथं पहिल्या याच्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर इथं वर काय म्हणून पक्षी झाडावर बसले, झाडावर बसले याचा अर्थ वर हे शब्दाला जोडून आलं म्हणून हे आहे शब्दयोगी अव्यय। कोणता अव्यय आहे रे? शब्दयोगी अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय, बरोबर? त्याच्यानंतर दुसऱ्या भागाचा जर विचार केला, पतंग वर गेला, वर गेला म्हणजे क्रिया झाली वर जाण्याची। तर हा जो काही भाग आहे या भागाचा विचार करत असताना हे आहे क्रिया विशेषण, क्रिया विशेषण आहे। काय आहे रे? क्रिया विशेषण आहे। त्याच्यानंतर तू त्या राजपुत्राला वर, तू त्या राजपुत्राला वर याचा अर्थ त्याचा स्वीकार कर। काय कर रे? त्याचा स्वीकार कर, स्वीकार कर याचा अर्थ हे काय आहे? इथं क्रियापद आहे। काय आहे रे? हे क्रियापद आहे। वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात मिरवत होते, वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात मिरवत होते। आता वर पिता म्हटल्यानंतर वर हे काय झालं रे? विशेषण झालं। काय झालं? हे विशेषण झालं। आणि म्हणून मित्रांनो इथं आता लक्षात ठेवायचंय की वाक्यात येणारा एकच शब्द 8 प्रकारचं कार्य करतो, 8 प्रकारचं कार्य करतो। इथं काय आहे? हे इथं काय म्हणून आलंय तर इथं आलेलं आहे शब्दयोगी अव्यय। इथं काय आहे? क्रिया विशेषण, इथं काय आहे? क्रियापद आणि इथं आहे विशेषण, बरोबर? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात। त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे 8 गट तयार केले।
त्यालाच शब्दांच्या 8 जाती किंवा शब्दांचे 8 प्रकार असे म्हणतात. पहा इथपर्यंत काय आहे ते समजलंय का? एकदम परफेक्ट आहे. नीट पहिल्या वाक्यामध्ये शब्दांना ते जोडून आलेलं आहे. चला दुसऱ्या वाक्यामध्ये क्रिया विशेषण आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद आहे आणि चौथ्या वाक्यामध्ये ते काय आहे रे? विशेषण आहे. येते लक्षात? आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जात असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की इथं मित्रांनो आता आपण पाहत आहोत शब्दांच्या जाती. नीट लक्षात घ्या. आता शब्दांच्या जाती, आता शब्दांच्या जातीचा विचार करत असताना मुख्य प्रकार त्याचे 2 मानले जातात. किती प्रकार मानले जातात रे? 2. या 2 प्रकाराचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की ही जी बाजू आहे तर ही विकारी जातीची आहे आणि ही आहे अविकारी जाती. आता लक्षात ठेवा, इथं जर पाहिलं तर याला काय म्हटलं जातं? पहिला जो काही भाग आहे या पहिल्या भागाचा विचार करत असताना त्या आहे विकारी जाती. विकारी जाती. ओके. आणि दुसरा जो काही भाग आहे त्या दुसऱ्या भागाचा विचार करत असताना याला काय म्हटलं जातं रे? दुसऱ्या भागाला अविकारी जाती. अविकारी जाती. अविकारी जाती. एक विकारी जाती आणि दुसरी काय आहे? अविकारी जाती. आता विकारी जातीमध्ये तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे विकारी जातीमध्ये की हा जो काही भाग आहे याच्यामध्ये विकारी म्हणजे बदलणाऱ्या. कशानुसार बदलणाऱ्या? लिंग, लिंगानंतर वचन, वचनानंतर विभक्ती, विभक्ती आणि विभक्तीनंतर काय आहे रे? काळ. विभक्तीनंतर काळ यानुसार बदलणाऱ्या जाती. यानुसार बदलणाऱ्या जाती. बदलणाऱ्या यानुसार बदलणाऱ्या जाती. ओके. आणि इकडे जर तुम्ही अभ्यास केला तर या बाजूचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे लिंग, त्याच्यानंतर वचन, त्यानंतर विभक्ती आणि त्यानंतर काळ. विभक्तीनंतर काय आहे रे? काळ. तर यानुसार न बदलणाऱ्या जाती. यानुसार न बदलणाऱ्या जाती. बदलणाऱ्या यानुसार न बदलणाऱ्या जाती. बरोबर? न बदलणाऱ्या. आता याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की इथं परफेक्ट तुम्हाला लक्षात घ्यायचंय न बदलणाऱ्या जाती. मग यालाच मोरो केशव दामले. काय रे? मोरो केशव दामले यांनी शब्द काय वापरलेला आहे? तर शब्द वापरलेला आहे इथं लक्षात घ्या. इथं मोरो केशव दामले हे व्याकरणकार आहे. यांनी इथं शब्द वापरला. त्यांनी म्हटलेला आहे सव्वे. सव्वे म्हणजे बदलणाऱ्या. हे कोणी म्हटलेलं आहे रे? मोरो केशव दामले यांनी हा शब्द वापरलेला आहे. आणि इकडे जर पाहिलं तर इकडे त्यांनी शब्द वापरलेला आहे अव्वे. काय शब्द वापरलेला आहे रे? अव्वे शब्द वापरलेला आहे. त्याचबरोबर मराठीचे जे काय पाणिनी वगैरे आहे तर ते मराठीचे पाणिनी आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. यांनी याला शब्द वापरलेला आहे सप्रत्यय. म्हणजे शब्दांना काय होतात रे? शब्दांना प्रत्यय लागतात. प्रत्ययासह ते असतात. आणि इकडे हे दादोबा पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकरांनी हा शब्द वापरलेला आहे तरखडकर. ओके. त्याच्यानंतर इकडे त्यांनी शब्द काय वापरलेला आहे? सव्वे. सप्रत्यय नंतर इथं ते म्हणतात अप्रत्यय. काय शब्द वापरलेला आहे रे? अप्रत्यय शब्द वापरलेला आहे. त्यानंतर ही जी आहे ना ही असते शब्दाची विकृती.
विकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल होत असतो, याला शब्दाची विकृती म्हणतात. आणि ही जी असते ना, याला म्हटलं जातं शब्दाची प्रवृत्ती. काय रे? प्रवृत्ती. एक विकृती आणि दुसरी काय असते? प्रवृत्ती शब्द आहे. प्रवृत्ती. ठीक आहे, एक आहे विकृती आणि दुसरी काय आहे रे? प्रवृत्ती. आता याच्यामध्ये किती जाती येतात? तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये जातींचा जर विचार वगैरे केला तर जातीचा विचार करत असताना ह्या 4 जाती आहेत. किती जाती आहेत? विकारीमध्ये 4 जाती. 4 जाती कोणत्या? तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहिली जी जात आहे तिचं नाव आहे नाम. दुसरी जी जात आहे तिला म्हटलं जातं सर्वनाम. तिसरी जी जात आहे तिला म्हटलं जातं विशेषण. आणि चौथी जी जात आहे त्या चौथ्या जातीला म्हटलं जातं क्रियापद. काय आहे रे ते? क्रियापद. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या भागाचा जर विचार वगैरे केला तर इकडे जर तुम्ही बारकाईने अभ्यास वगैरे केला तर 5वी जी जात आहे त्या 5व्या जातीचं नाव आहे क्रिया विशेषण. क्रिया विशेषण अव्यय. त्यानंतर 6वी जी जात आहे तिला म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय, अव्यय. त्यानंतर आहे 7वी जात उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी, उभयान्वयी अव्यय, अव्यय. आणि उभयान्वयी अव्ययानंतर 8वी जी जात आहे त्या 8व्या जातीला म्हटलं जातं केवल प्रयोगी. केवल प्रयोगी अव्यय. कोणता अव्यय आहे रे? केवल प्रयोगी अव्यय. आता लक्षात ठेवा, इथं परफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पाहून घ्या मी काय सांगितलं ते, की आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात. त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे 8 गट तयार केले. त्यालाच शब्दांच्या 8 जाती किंवा शब्दांचे 8 प्रकार म्हणतात. त्याच्यामध्ये मुख्य प्रकार 2. एक विकारी जाती, दुसरा आहे अविकारी जाती. विकारी म्हणजे लिंग वचन विभक्ती व काळ यानुसार बदलणाऱ्या जाती, आणि इकडे आहे लिंग वचन विभक्ती व काळ यानुसार न बदलणाऱ्या जाती. इकडे तुम्हाला सांगायचं म्हणजे इथं मोरो केशव दामले यांनी सव्यय शब्द वापरलेला आहे, इकडे अव्यय शब्द वापरलेला आहे. मराठीचे पाणिनी यांनी इथं दादोबा पांडुरंग तरखडकर सप्रत्यय म्हणजे शब्दांना प्रत्यय लागतात. जसं काय? लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेलं राज्य. आता लोकांनी नि प्रत्यय लागला. लोकांसाठी साठी हे शब्द प्रतिरूपक विभक्ती प्रत्यय वगैरे आहे. मी जर म्हटलं तळ्यात मासे आहे, तळ्यात मूळ शब्द तळे आहे त्याला त प्रत्यय लागला, हे झालं स प्रत्यय. आणि इकडे मात्र प्रत्यय लागत नाही, जलदचं जलदच राहतं. त्यानंतर इकडे हा जो काय भाग आहे याला शब्दाची विकृती म्हटलं जातं. विकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो. जसं मी जर असं म्हटलं राधा हा मूळ शब्द आहे, पण राधाने राधाच्या, राधाला असं जर म्हटलं तर विकृती, आणि राधा हा शब्द प्रकृती आहे. मग याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 4 जातीचा अभ्यास करायचा आहे. एक आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि इकडे मात्र क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. अशा पद्धतीनं 4 आणि 4 8 या 8 जातीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. घ्या एकदा लक्षात घ्या, पूर्णपणे काय आहे ते पाहून घ्या. चला आलंय लक्षात? ओके, चलायचं का पुढे मग? हां,
चला तर आता आपल्याला एक एक जात अभ्यासायची आहेत. लक्षात घ्या बरं का. विकारी अविकारी, सव्ये अव्ये, सप्रत्यय अप्रत्यय, प्रकृती विकृती प्रकृती, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया विशेषण अव्यय शब्द योग्य अव्यय उभयान्वय अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे. आता आपण एक एका भागाचा एक एका जातीचा इथं अभ्यास करणार आहोत. मग ती जी काय पहिली जात आहे त्या पहिल्या जातीचा विचार करत असताना विकारी जाती. आता आपण काय पाहत आहोत रे. आता आपण पाहतोय विकारी जाती. विकारी जाती. आणि ह्या ज्या काही विकारी जाती आहेत या विकारी जातीमध्ये पहिली जी काही जात आहे त्या पहिल्या जातीचं नाव आहे नाम. काय आहे रे. नाम. ही पहिली जात आहे. आता नामाच्या संदर्भात विचार करत असताना तुम्हाला माहित पाहिजे नाम म्हणजे काय. बरोबर. तुम्हाला काय माहित पाहिजे नाम म्हणजे काय. आता कशाला नाम म्हणतो. सर्वसाधारणपणे आपण हे जे काही विश्व आहे हे जे काही ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडातील जेवढ्या वस्तू आहे त्या सर्वांचा उल्लेख कशामध्ये होत असतो रे की त्या सर्वच गोष्टींचा उल्लेख वस्तूमध्ये होतो. आता वस्तूला काय केलेले असतात नावं ठेवलेली असतात. याचा अर्थ काय होतो इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. नाम म्हणजे काय तर प्रत्यक्षात नीट लक्षात घ्या. प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने जाणलेल्या प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना जी नावे दिली जातात त्यास काय म्हणायचं रे. त्यास नाम असे म्हणतात. दिली जातात त्यास नाम असे म्हणतात. लक्षात ठेवा. व्याख्या काय सांगितली पहा. प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना जी नावं दिली जातात त्याला नाम असे म्हणतात. मग या नामाच्या संदर्भात विचार करत असताना आपण जर इथं काही उदाहरणं पाहिली. उदाहरणार्थ नदी नाम आहे. बरोबर. नंतर इथं पर्वत नाम आहे. आई नाम आहे. परत राम, त्याच्यानंतर श्याम, त्यानंतर कृष्ण नाम आहे. बरोबर. त्याच्यानंतर मी जर म्हटलं की इथं गुलामगिरी हे नाम आहे. ठीक आहे. गुलामगिरी नंतर मी जर म्हटलं साखर नंतर तेल आहे. तेल नंतर थवा आहे. त्याचबरोबर इथं समूह आहे किंवा समिती शब्द आहे. समिती. जुडगा शब्द आहे. गुच्छ शब्द आहे. गुच्छ. ओके. गुच्छ. आता पहा. प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने जाणलेल्या. आता या ठिकाणी ही घरं आहे, रस्ते आहेत, झाडं आहेत. बरोबर. पर्वत आहे, नद्या आहे. हे प्रत्यक्षात आपल्याला दिसतं. परंतु कल्पनेने जाणलेल्या. आता कल्पनेने जाणलेल्या म्हणजे काय. जसं इथं पहा एक अमृत आहे. काय आहे रे. अमृत. आता अमृत तुम्ही आम्ही कोणी पाहिलेलं आहे का नाही. हे काल्पनिक दह्या दुधासारखा पदार्थ आहे. परंतु तरी देखील आपण अमृत शब्द वापरतो. परीस असं म्हणतात की परिसाचा स्पर्श लोखंडाला केल्यानंतर लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. पण परिस आहे का रे. आणि असता तर आपण या ठिकाणी असे क्लास घेत बसलो ऐकत बसलो असतं का नाही. आपण आपलं घरदार सोन्याचं केलं असतं. पण परिस हा काल्पनिक आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट मी जर म्हटलं स्वर्ग ही एक कल्पना आहे. बरोबर. त्याच्यानंतर भूत प्रेत, त्याचबरोबर गारवा असेल, गोडवा असेल. आता हा गारवा दाखवता येतो का. गारवा नाही दाखवता येत. आपुलकी दाखवता येते का नाही. आपुलकी. नंतर मातृत्व दाखवता येतं का. मातृत्व. नेतृत्व, कर्तृत्व. बरोबर. कर्तृत्व, मातृत्व हे प्रत्यक्षात आपल्याला इथं दाखवता येत नाही.
आणि म्हणून इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना जी नावं दिली जातात त्याला काय म्हणायचं रे? त्यास नाम असे म्हणतात. ठेवा लक्षात हे सर्व. आलं का लक्षात? पहा, ही झाली नामाची व्याख्या. मग आता हे जे काही नाम आहे, या नामाच्या संदर्भात विचार करत असताना नामाचे काही प्रकार वगैरे दाखवलेले आहेत, प्रकार पडतात. मग नामाच्या प्रकारांचा विचार करत असताना आता आपण पाहतोय नामाचे प्रकार. आता आपल्याला काय पाहायचं रे? नामाचे प्रकार पाहायचे आहे. नामाचे प्रकार. आता नामाच्या प्रकारांचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की नामाचे प्रामुख्याने हे प्रकार दाखवलेले आहेत. पहिला जो प्रकार वगैरे आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं ते काय आहे रे? सामान्य नाम. सामान्य नाम. दुसरा जो प्रकार वगैरे आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं रे? दुसऱ्या प्रकाराला विशेष नाम. काय आहे ते? विशेष नाम. आणि तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं भाववाचक नाम. नामाचे मुख्य प्रकार 3 दाखवलेले आहेत. एक सामान्य नाम, दुसरं विशेष नाम आणि तिसरं काय आहे? तिसऱ्याचा उल्लेख जर केला तर तो आहे भाववाचक नामाचा. लक्षात ठेवा, कोणतं नाम आहे रे ते? भाववाचक नाम. भाववाचक नाम. आता तुम्हाला इथं या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आता सामान्य नाम म्हणजे तरी काय? तर सामान्य नाम याचा अर्थ होतो, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, एकाच जातीच्या, काय रे? एकाच जातीच्या पदार्थातील, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे, समान गुणधर्मामुळे वस्तूंना जी नावे दिली जातात, समान गुणधर्मामुळे वस्तूंना जी नावे दिली जातात, त्यास काय म्हणायचे? जी नावे दिली जातात त्यास सामान्य नाम असे म्हणतात. नीट लक्षात ठेवा की एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूंना जी नावं दिली जातात त्यास सामान्य नाम असे म्हणतात. मग याचा जर उदाहरण वगैरे पाहिलं तर या उदाहरणाचा विचार करत असताना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की नदी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी पर्वत असेल, समिती असेल, समितीनंतर मुलगा असेल, मुलगी असेल, झाडे असतील, झाड, घर असेल. तर ही जी नामं वगैरे आहे या नामांना कोणती नामं म्हणायची रे? सामान्य नाम असे म्हणतात. त्यानंतर आहे विशेष नाम. आता विशेष नामाचा जर विचार केला तर इथं ठेवलेल्या नावाला काय म्हणतात रे? विशेष नाम म्हणतात. विशेष नाम म्हणतात. ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात. हे पक्क लक्षात ठेवायचे. परंतु या नामाचा विचार करत असताना या नामाने फक्त जातीचा बोध होत नसून व्यक्तीचा बोध होतो. या नामाने जातीचा बोध होत नसून फक्त व्यक्तीचा बोध होतो. कशाचा रे? फक्त व्यक्तीचा बोध होतो. कशाचा बोध होतो? व्यक्तीचा बोध होतो. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे.
ओके. मग आता इथं जर तुम्ही बारकाईने अभ्यास वगैरे केला तर तो अभ्यास करत असताना इथं तुम्हाला उदाहरणं वगैरे आहेत. उदाहरण मी जर म्हटलं जय, समृद्धी, समृद्धी, हिरा, गणपत, जयश्री. आता हे काय केलेले आहे रे? ठेवलेली नावं आहेत. ही काय केलेली आहे? ठेवलेली नावं आहेत. आणि म्हणून इथं तुम्हाला पक्क लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे हे काय आहे? सामान्य नाम. दुसरं काय आहे? विशेष नाम. आता तिसरं काय आहे या ठिकाणी? भाववाचक नाम. कोणतं आहे रे? भाववाचक नाम. आता भाववाचक नामाच्या संदर्भात विचार करत असताना इथं ज्या नामाने व्यक्ती, त्यानंतर वस्तू, त्याचबरोबर पदार्थ यांच्यातील गुणधर्म भावाचा बोध होतो. गुण, त्याचबरोबर धर्म, भाव यांचा बोध होतो. त्या नामांना काय म्हणायचं रे? त्या नामांना भाववाचक नाम म्हणतात. त्या नामांना भाववाचक होतो, त्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात. मग याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं उदाहरण जर पाहिलं तर उदाहरण काय आहे रे? गुलामगिरी नंतर नवलाई, नंतर आहे देवपण, बालपण. ही याची उदाहरणं वगैरे झाली. आता लक्षात घ्या, नीट बारकाईने विचार करा. पहा मी काय शिकवलं ते. सामान्य नाम, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूंना जी नावं दिली जातात त्या सामान्य नाम म्हणतात. उदाहरण नदी, पर्वत, समिती, मुलगा, मुलगी, झाड. इथं ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात. या नामाने जातीचा बोध होत नसून फक्त व्यक्तीचा बोध होतो. जय, समृद्धी, हिरा, गणपत, जयश्री. इथं भाववाचक नाम, ज्या नामाने व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांच्यातील गुणधर्म भावाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम. ठेवा लक्षात, पटापट लक्षात ठेवायचं आहे. पहा चलायचं पुढे. कोणतं नाम झालं रे? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता आपल्याला पुढील भागाचा अभ्यास करायचा आहे. पुढील भागाचा अभ्यास करत असताना आता आपण पाहणार आहोत हे जे काही तुम्हाला नामाचे 3 प्रकार सांगितले, या 3 प्रकाराचा विचार करत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. याच्यातला मी तुम्हाला फरक सांगणार आहे. हे पहा, इथं हे आहे तुमचं सामान्य नाम. हे कोणतं आहे रे? विशेष नाम. आणि तिकडे काय आहे? भाववाचक नाम. मग याच्यामध्ये या 3-4 गोष्टी तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यातला हा मी तुम्हाला नेमका फरक दाखवत आहे, फरक सांगणार आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं आहे. इथं मगाशी मी ते जे तुम्हाला सांगितलं हे आहेत नामाचे प्रकार. आता नामाच्या प्रकारांचा जर विचार वगैरे केला तर इथं मी दाखवलं होतं हे काय आहे? सामान्य नाम. दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे रे? विशेष नाम.
विशेष नाम. आणि तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे रे? भाववाचक नाम. तिसरा कोणता आहे? भाववाचक नाम. आता इथं तुम्हाला परफेक्ट लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की हा जो काही पहिला आकडा आहे इथं सामान्य नाम हे जातीवाचक असतं. कसं असतं रे? जातीवाचक असतं. जातीवाचक 100% लक्षात ठेवा. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. कसं असतं? व्यक्तिवाचक असतं. आणि इकडे जर पाहिलं तर हे भाववाचक असतं. भाववाचक असतं. बरोबर. मग इथं जातीवाचक, व्यक्तिवाचक आणि भाववाचक. दुसरी बाजू जर पाहिली तर याचा विचार करत असताना सामान्य नामाचे अनेक वचन होते. अनेक वचनी असतात. ही नामं कशी असतात रे? अनेक वचनी असतात. ही नामं मात्र एक वचनीच असतात. एक वचनीच असतात. आणि इथं देखील ही नामं देखील कशी असतात रे? एक वचनीच असतात. एक वचनीच असतात. म्हणजे परीक्षेला जर तुम्हाला कोणी असं विचारलं खालीलपैकी कोणते नाम हे जातीवाचक असतं तर तुमचं उत्तर आहे सामान्य नाम हे जातीवाचक असतं, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं आणि भाववाचक नाम हे भाववाचक गुणवाचक असतं. सामान्य नामाचं अनेक वचन होतं, विशेष नाम हे एकवचनीच असतात आणि भाववाचक नामे देखील कसे असतात रे? एकवचनीच असतात. तिसरी बाजू जर पाहिली तर तिसरी बाजू की आज हे दृश्य स्वरूपात असतं. सामान्य नाम हे दृश्य स्वरूपात असतं. डोळ्याने ते दिसतं. हे देखील कसं असतं रे? दृश्य स्वरूपात असतं. विशेष नाम डोळ्याने ते दिसतं. आणि हे मात्र अदृश्य स्वरूपामध्ये असतं. कसं असतं? हे अदृश्य स्वरूपामध्ये असतं. अदृश्य स्वरूपात असते. बरोबर. त्यानंतर ही जी काही नामं वगैरे आहे या नामांना चौथ्या भागाचा जर विचार केला तर याला म्हणायचं धर्मीवाचक नामे. कशी असतात? धर्मीवाचक. याला धर्मीवाचक नामं म्हणतात. याला देखील धर्मीवाचक म्हणतात. धर्मीवाचक. कारण धर्मीवाचक याचा अर्थ इथं गटाचा गुण असतो. कशाचा गुण असतो रे? गटाचा. आणि हे जे नाम आहे याला मात्र धर्मवाचक नाम म्हणतात. काय म्हणायचे याला? धर्मवाचक नाम म्हणतात. पहा, जातीवाचक, व्यक्तिवाचक, भाववाचक, अनेक वचन, एक वचन, एक वचन, दृश्य, दृश्य, अदृश्य, धर्मी, धर्मी आणि धर्मवाचक. त्यानंतर इथं काही उदाहरणं वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे. उदाहरणांचा जर विचार वगैरे केला तर उदाहरणांचा विचार करत असताना जसं मी जर या ठिकाणी शब्द वापरला, मुलगा शब्द वापरला, मुलगा. बरोबर. इथं शब्द वापरला की इथं पक्षी शब्द वापरला. कोणता शब्द वापरला? पक्षी. इथं पुन्हा शब्द वापरला का? देश. काय शब्द वापरला? देश. आता देश शब्द वापरल्यानंतर इथं मग हरी आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं हिंदुस्तान आहे. हिंदुस्तान. हिंदुस्तान शब्द आहे. हिंदुस्तान. बरोबर. इथं गंगा शब्द आहे. गंगा. गंगा शब्द आहे. गंगा. आता इथं जर पाहिलं तर गंगाई. गंगाई नंतर हिंदुस्तानी. 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 ओके. जसं देश हिंदुस्तान, हिंदुस्तानी, नदी गंगा, गंगाई. मग अशा पद्धतीने हा भाग तुम्हाला इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ठेवा लक्षात. पहा, नाही का? जातीवाचक, व्यक्तिवाचक, भाववाचक, अनेकवचनी, एकवचनी, एकवचनी, दृश्य, दृश्य, अदृश्य, धर्मी, धर्मी, धर्म, मुलगा, हरी, गंगा, गंगाई, पक्षी, देश, हिंदुस्तान, हिंदुस्तानी. हे परफेक्ट तुम्हाला अभ्यास करावा लागेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग परीक्षेला विचारला जातो. आलं लक्षात? ओके. आता त्यानंतर हे जे काय नाम आहे या नामाच्या संदर्भात सामान्य नामाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. सामान्य नामाचे किती प्रकार पडतात रे? हे आहे सामान्य नाम. आणि या सामान्य नामाचे हे 2 प्रकार दाखवलेले आहेत. हे पहा, हे आहे सामान्य नाम.
सामान्य नामाचे हे सामान्य नाम प्रकार. मग सामान्य नामाचे हे दोन प्रकार आहे. या दोन प्रकाराचा विचार करत असताना एक आहे काय, समूहवाचक नामे. कोणतं रे, कोणतं म्हटलेलं आहे, समूह दर्शक नामे. समूह दर्शक नामे. कोणते नाम आहे रे, समूह दर्शक नामे. हे पहिला भाग. आणि इथं आहे दुसरी बाजू, त्याला म्हटलं जातं पदार्थवाचक नामे. कोणते नाम आहे रे, पदार्थ वाचक नामे. समूहवाचक नामे आणि पदार्थवाचक नामे. आता समूहवाचक म्हणजे तरी काय, तर समूहवाचक याचा अर्थ असा, ज्या नामाने समूहाचा बोध होतो. ज्या नामाने समूहाचा बोध होतो त्यास समूहदर्शक नामे म्हणतात. समूहदर्शक नामे म्हणतात. ज्या नामाने समूहाचा बोध होतो त्यास समूहदर्शक नामे असे म्हणतात. उदाहरण जर आपण पाहिलं तर इथं कळप, त्यानंतर जुडग्यानंतर गुच्छ, समिती, मंडळ, थप्पी नंतर चवड, उतरंड, ढीग. बरोबर. तर ही सर्व नामं कशी आहेत रे, समूहदर्शक आहे. कशी आहेत ती, या नामांना कोणती नामं म्हणायचं, समूहदर्शक नामे असे म्हणतात. आणि इकडे काय आहे रे, इकडे आहे पदार्थवाचक नामे. म्हणजे जी नामे 1, 2, 3 संख्येत मोजता येत नाही. संख्येत मोजता येत नाहीत. त्यासाठी विशिष्ट परिमाण ठरलेले असते. त्यासाठी विशिष्ट परिमाण ठरलेले असते. त्यास पदार्थवाचक नामे म्हणतात. त्यास पदार्थवाचक नामे म्हणतात. जसं आपण पाहतो की साखर, इथं पहा, जसं साखर आपण किलोमध्ये मोजतो. काय रे, इथं काय म्हटलेलं आहे, इथं उदाहरण जर आपण पाहिलं तर उदाहरण आहे साखर किलोमध्ये मोजलं जातं. तेल लिटर किलोमध्ये मोजलं जातं. नंतर इथं आहे सोने, त्याचबरोबर कापड, लोणी, तूप. ही जी नामं वगैरे आहे या नामांना पदार्थवाचक नामे असे म्हणतात. नीट पहा, बारकाईने विचार करा. समूहदर्शक नामे, पदार्थवाचक नामे. ज्या नामाने समूहाचा बोध होतो त्यास समूहदर्शक नामे म्हणतात. कळप, जोडगा, गुच्छ, समिती, मंडळ, थप्पी, चवड, उतरण, ढेग. जी नामे 1, 2, 3 संख्येत मोजता येत नाही, त्यासाठी विशिष्ट परिमाण ठरलेले असते, त्यास पदार्थवाचक नामे असे म्हणतात. चला ठेवा लक्षात पटापट. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण नामाच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे. नामाच्या संदर्भात अभ्यास करत असताना इथं आपण पाहिलं होतं की वाक्यात येणारा एकच शब्द 8 प्रकारचं कार्य करतो. त्यालाच शब्दांच्या 8 जाती असे म्हणतात.
पुढे पाहिलं होतं शब्दांच्या जातीचे मुख्य प्रकार 2, विकारी, अविकारी, सव्यय, अव्यय, सप्रत्यय, अप्रत्यय, विकृती, प्रकृती, त्या 4 जाती आणि ह्या 4 जाती. पुढे आपण पाहिलं नाम, नामाची व्याख्या पाहिली, त्याचे उदाहरणं पाहिले. त्यानंतर नामाचे हे मुख्य प्रकार 3, सामान्य नाम, विशेष नाम, त्याच्या व्याख्या, त्याची उदाहरणं आपण पाहिली. त्यानंतर हा फरक सांगितला, सामान्य नाम, विशेष नाम, जातीवाचक, व्यक्तिवाचक, भाववाचक, अनेक वचन, एक वचन, दृश्य, दृश्य, अदृश्य, धर्मी, धर्मी, धर्म, अशा पद्धतीने त्याची उदाहरणं घेतली. त्यानंतर सामान्य नामाचे हे 2 प्रकार पाहिले, समूहदर्शक आणि पदार्थदर्शक. इथं समूहाचा बोध होतो आणि इथं विशिष्ट परिमाण ठरलेलं असतं. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण या ठिकाणी फक्त शब्दांच्या जाती नेमक्या काय असतात त्याचा परिचय करून घेतला आणि त्यानंतर पहिली विकारी जातीमध्ये पहिली जात पाहिली नाम व नामाचे मुख्य प्रकार आणि त्याचे जे काही ठराविक घटक किंबहुना त्याच्या संदर्भातील जे काही महत्त्वाची माहिती वगैरे आहे ती माहिती आपण अभ्यासली. पुन्हा सामान्य नामाचे 2 प्रकार पाहिले, समूहवाचक आणि पदार्थवाचक. या ठिकाणी आपण थांबतोय. पुन्हा भेटूया अर्थातच सर्वनाम म्हणजे काय आणि सर्वनामाचे प्रकार घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, टेक केअर, थँक्यू.